वेलकम बॅक एव्हरीवन न्यू व्लॉगमध्ये. तर काय नाही करत, आता फिरायला जायचं मस्त एका ठिकाणी जे रायगडच्या जवळ आहे. खरं तर सीन कसा आहे, मित्र आहे तो, त्याच्या फॅमिलीसोबत चालला आहे. बट त्याची फॅमिली मला लहानपणापासून ओळखते. तर तो बोलला तू ये सोबत, काय नाही भाई. बोललो चल भाई मला घेऊन, मी पण त्या साईडला कधी गेलो नाही, बघू आता कसं काय. आणि भाई सकाळ सकाळ उठले थंडी पण लय होती. मला आधी वाटलं थंड्या पाण्याने आंघोळ करतो, बट नाही बाबा, थंडी लय आहे. नंतर गरम पाणी केलं आणि गपचूप आंघोळ केली आपली. कारण की कसं आहे, फ्रेश झाल्याशिवाय मला कुठे जावं नाही वाटत. मी तसं जात नाही, फ्रेश झाल्याशिवाय मला जावंच नाही वाटत कुठे. लोक काय काय जातात असेच पारोशी वगैरे उठून, काय ट्रिप वगैरे सकाळी असलं थंडीचं. बट भाई सकाळी उठलं मी अजून एक गोष्ट बघितली, ते महानगरपालिकेचे इलेक्शन. अरे बाबा 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 बाबा, काय खरं नाही वाटत मला आता मुंबईचं आणि महाराष्ट्राचं. भावांनो, करा काहीतरी पुढे चांगलं, नाहीतर सर्व पाण्यात जा. नाही खरं सांगतो, कशाला खोटं बोलायचं. तर असं वाटतंय काही दिवसात मलाच निवडणुका लढावं लागणार आहे दादा. माझ्यासारखा अभ्यासू, हुशार, पूर्ण निर्व्यसनी या माणसाच्या हातात तुम्ही सत्ता द्या. मी माझा पक्ष घेऊन येतो आणि आपण सगळेपासनं त्या बसून ब कड पासून सगळे प्रश्न आपण सोडवू. काय पर्याय राहत नाही. धाडस लागतं, बाकी काय नाही. ह्याच्या कमरतनं पॅन्ट खाली चालल्या आणि ह्यो इथं बाता मारतोय, इथं कॉलेजमध्ये राहून असं करीन तसं करीन, माझं एवढं गँग आहे तेवढं गँग आहे. अरे तुझ्या अंगात काय जीव आहे बघ पहिला. आता हे सर्व सोडा, इथं पुढे करूच. बट सध्या मित्र येतोय. सकाळचे 5:30 वाजलेत भाई, रस्त्याला कोण नाही. आता ही ते फक्त कुत्रे बित्रे नको भाई यायला. कुत्रे पण पागल झाले ते एरियातले इथले. जातो आता, बघतो मित्र कुठपर्यंत पोचला. तो जॉबला गेला आहे, तो येतोय आता. जॉबवरून आल्या भाई घेऊन जाणार आहे फॅमिलीला आणि मला फिरायला. चला जाऊच आता, बघूच तिथे कसं काय सीन आहे, बघाच पुढे. तर आता शेवटी आवरून झालं आहे अनिकेतच्या घरच्यांचं. सामान बघा, सामान 2 दिवस चाललो फक्त आणि एवढं सामान आहे. आता गाडीत भरायचं आहे पटकन आणि जायचं आहे मग लोकेशनला घेऊ. पटकन पोचू दे हीच अपेक्षा आहे, कारण की थोडं लांब आहे, 3-4 तास लागतील. निघतो आता, बघू. वाटेत थोडा नाश्ता वगैरे करू आधी, बघाच. तर आता आलो एका डाब्याला, कर्जतला आहे. उतरलो थोडा प्रवासात. आता थोडं खातो पितो. भजीपाव इथला फेमस आहे, ठाकूर हॉटेल नाव आहे. तुम्ही पण या नक्की या कधीतरी. आता जेवतो, जरा नाश्ता करतो इथून, मग पुढेचा प्रवास सांगतो तुम्हाला कसा काय. तर आता नाश्ता करून झाला आहे. क्लासिक नाश्ता होता एकदम. 3 प्लेट भजीपाव खाल्ला. 400 रुपयाचं बिल झालं बाई फक्त नाश्त्याचा. विचार करा, 400 रुपयाचं. काय बोलतात. मार मत दे, ये बोला ना 1 मिनट, ये मेरे पास पैसा नहीं है, मैं पैसा नहीं है मेरे पास, पैसे लेके चले गए, मेरी हालत इतनी बुरी है, मैं खाने के पैसे. अरे लोक विचार करतील, भाई हा कसला 400 रुपयात नाश्ताच करतोय, अजून किती करत. आणि ले काय काय करायचं. धन्यवाद, बस आमची जिरली. तर आता शेवटी पोचलोय महाडला. बिरवाडीमध्ये यायचं होतं मला, पण आताच लोकेशन माहीत पडली प्रॉपर. खरं तर अनिकेत बोललेला महाडला जायचं आहे. फुल इथं ते वाईब्स आहेत एकदम गावातले आणि गडावानी, की गड नाही का चढतो आपण, तिथं कशा जागा असतात एकदम तशी जागा आहे. मस्त फिरतो 2 दिवस इथं, एन्जॉय करतो. तर गाईज आता इथं पोचल्यानंतर, म्हणजे आधी तर एक भाजी खाल्ली, कोळंबीचीच भाजी समजा, त्याला सोडे बोलतात इथे या साईडला. आणि मग आराम केला, चांगला झोपलेलो. उठवलं गेला मला का हा टॅटू प्रोग्राम दाखवला बघा. मेहंदीचं पण चालू होतं, बट मेहंदीवाले गेले. बट बघा पुढे गेले.
शेवटी आता थोडं फिरतोय बाहेर एकटाच, चालतोय जरा इथे. एकदम मस्त वातावरण एकदम. म्हणजे मला वाटतं इथे हा कोकण डिव्हिजनच आहे एका प्रकारे, म्हणून एवढे चांगले डोंगर वगैरे दिसतात एकदम. फील आहे, फुल वाईब आहे भाई एकदम. ती नाही का गावातली फुल ती वाईब आहे भाई. आता खरं तर म्हणजे मी ज्या मित्रासोबत आलो ना, त्याची दिदी टॅटूज वगैरे काढते. तर ती ना इथल्या लोकांना टॅटू काढायचे होते, तर ते टॅटू काढून घेत आहेत. आणि आम्ही आज खरं तर फिरायला जाणार होतो एका ठिकाणी इथेच, मला नाव तर माहीत नाही एक्झॅक्ट, बट आता ते सकाळीच जाऊ आम्ही, कारण की आता संध्याकाळी तर जाणं होणार नाही. आता सकाळीच 1-2 लोकेशन फिरू. बाकी भाई इथला व्ह्यू, नेचर कसं आपल्या मुंबई साईडला ना एवढी फ्रेश एअर वाटत नाही, बट इथं आलं ना एकदमच वेगळं वातावरण वाटतं. एकदम शांतता, पीस. ऊन जास्ती फील होतं इथे, असं वाटतं उन्हाळ्यात दुपारी इथे एवढं ऊन वाटतं. क्लासिक आहे वातावरण एकदम. बघा मागे मला वाटतं सह्याद्रीचे डोंगर आहेत, कारण की ते कसं कॅमेरामध्ये तरी एवढं दिसत नाही, बट रिअलमध्ये खूप भारी व्ह्यू आहे. खूप म्हणजे खूपच भारी व्ह्यू आहे. आता फिरेल मस्त इथे 1-2 ठिकाण. या साईडला कधी फिरलो नाही, कारण मी विदर्भ बघितलं आहे, कोल्हापूर सोलापूर साईड फिरून झाले थोडं. फक्त मराठवाडा आणि कोकण डिव्हिजन बाकी आहे माझा मेन. फिरेल ते पण हळूहळू. तर आता मार्केटमध्ये आलो आहे थोडं सामान घ्यायला, आणि थोडं नाश्ता पाणी घेतलं. परत फळं यांना घ्यायचेच वाटतं, ते घेत आहेत. ते सर्व घेतल्यानंतर घरी सर्व प्लॅन्स आता उद्याच आहेत जे काय आहेत ते. आता काय नाही, कारण की अनिकेत झोपला, त्याने पूर्ण झोप काढली. आता उद्या जे काय आहे ते आम्ही फिरू. आहेत 2-3 लोकेशन आहेत चांगले. आणि आता नाही तर खरं तर जेवता जेवता मला बाहेर बॅटबॉलचा आवाज आला होता, लहान पोरं खेळत होते. तर भाई आज रात्री मी खेळणार आहे ते क्रिकेट, मन भरून क्रिकेट खेळणार आहे. कारण की ना 3-4 वर्ष तरी खेळलोच नाही नीट क्रिकेट. आज मन भरून खेळेल, कारण की सर्व आठवणी आल्या त्या लहानपणीच्या खेळायचं मित्रांसोबत. परत सर्व आठवलं, आता खेळतो. गुड मॉर्निंग भावांनो. काल रात्री क्रिकेट वगैरे खेळलो बाई, भूताच्या गोष्टी वगैरे केल्या इथल्या लोकांसोबत, आणि मग झोपलो वेळ डायरेक्ट. लय थकलेलो, कारण आता सकाळ झाली. आज खरं तर लय प्लॅन्स आहेत, खूप जागी जायचं आहे. एक ठिकाण तर फार 100 किलोमीटर लांब इथून. आधी पोचायचं आहे आता सर्वीकडे, मगच फिरायला भेटलं. आजचा दिवस अख्खा फिरायचा आहे, कारण अजून तर यांचं आवरून पण नाही झालं आहे. इथं 8 वाजतील मला वाटते. जाता जाता टाईम नको व्हायला, कारण बस एवढंच आहे. बट हाय फिरण्यालायक आहेत बाई ते ठिकाणं, मी बघितले. आता तुम्हाला पण दाखवेलच, बघाच पुढे पुढे. तर आता आवरून झालेलं आहे. नाव लेट स्टार्ट द जर्नी. डे 2 महाडमधला बाई. तर आता आलो एका ठिकाणी, मंदिर आहे, तिथं पाय वळायला आलो आहे. बट इथे काच जागा आहे. ते मागे जे डोंगर दिसतं ना, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो, तुम्हाला दाखवेल मी तो. तर मित्रांनो, ज्या मंदिरात आलो आहे ना, ते मंदिर महाडमध्ये वाळणकोंडला आहे. मस्त मंदिर आहे. म्हणजे इथली एक अशी स्टोरी वाटते. इथल्या देवींना ना आई बोलतात, आणि जे मासे आहेत ना इथे मागे पाणी आहे, त्यात मासे आहेत, त्यांना बाळ बोलतात. मासे नाही बोलत, बाळ बोलतात. म्हणजे त्या देवीला आई म्हणतात, ते त्यांचे बाळ, असं अशी कहाणी इथे काहीतरी. आणि मेन नाही, इथे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चेहरा दिसतोय ना बाई त्या सह्याद्रीच्या डोंगरमध्ये, म्हणजे एकदम मस्त वाटतं ते. मी बघितलेलं रील वगैरेला, बट आज समोर बघतो ते एकदम मस्त वाटतं. खरंच फील आला की हां काहीतरी आहे बाई. हेची येळ देवा नका मागे घेऊ, तुझ्या विन जाऊ शरण कुणा. नारायण ये रे पाहू विचार
तुझं विण कोण आहे मज. तुम्हाला मित्रांनो अगर नदी, मासे, डोंगर, मंदिर सर्व एकत्र फिरायचं ना, नक्की इथं व्हिजिट करा बाई. खूप क्लासिक जागा आहे, खूप म्हणजे खूप. नेचर पण एवढं भारी आहे, सर्वीकडे डोंगर आहे आणि मस्त एकदम. खरंच फिरा, एकदा तरी फिरा. माड वगैरे आला या साईडला आले ना, कोकण साईडला, इथं नक्की या. तर आता मंदिरात तर फिरून झालं मस्त, बट अजून एका ठिकाणी जायचं. आता तिथं जाऊ, मजा करू मस्त. तिथं समुद्र आहे बाई. तर आता मंदिरात पाय पडल्यानंतर बीचवर आलो आहे. बट ट्रॅव्हलिंग एवढी होती की जेवढा आम्ही बदलापूरहून महाड्याला टाईम नाही लागला, त्याच्या डबल इथं यायला टाईम लागला आहे. 101 किलोमीटर होतं पार. कारण की आम्ही होतो महाडला, हे श्रीवर्धन बीच. हे टाईम लागला बाई, वैतागाला ट्रॅव्हल करून. बट आता आधी खातो पितो थोडं इथं एका हॉटेलमध्ये निवांत. मग ते झाल्यावर बीचला जातो जरा आंघोळ वगैरे करायला. आंघोळ काय, मी तर पहिल्यांदाच बीचला आलो आहे खरं सांगायला गेलं तर. बघू कसं काय. तर आता इथं आल्यानंतर हॉटेलमध्ये जरा चिकन अंडे वगैरे जेवलो. सकाळी खरं तर देवाच्या ठिकाणी गेलतो, आता नॉनव्हेज खाल्लंय. तर काय बोलणार, पाप पुण्य बरोबर हिसाब झालाय. तर आता शेवटी फिरून झालं आहे श्रीवर्धन बीच. एकदम मस्त वाटलं बाई, दिवस एकदम चांगला गेला आहे पाण्यात वगैरे पोहून. लय मजा आली. आधी खाल्लं पिल्लं, मग आता खेळलो पाण्यात. आता शेवटी जायची वेळ आली आहे, लय दमलो आहे. आता आधी पटकन घरी जाऊ, आराम करू थोडा, खात रस्त्यात थोडं नाश्ता. तर आता सर्व झाल्यावर आम्ही परत महाडला आलो आहे. खरं तर ना इथं अनिकेतच्या फॅमिलीला इथून मच्छ्या घ्यायच्या आहेत. खरं तर महाडला मच्छ्या खूप स्वस्त भेटतात. तर मासेमारी ते चालूच असतं ना, समुद्र वगैरे सर्व जवळ आहे. तर ते घेऊन खरं तर सर्वांना चायची तलब लागली इथं. बट चाय आम्ही इथं पिणार नाही, कारण की मुंबईसारखी चव असेल नसेल कोणाला माहीत. म्हणून घरी जाऊ, इथून दूध घेऊन तिथं चहा करून बाई थोडा रिफ्रेश होऊ. अख्खी माती लागली समुद्रातली चेहऱ्याला, बाकी काय नाही. आंघोळ पण करेल वाटलं असतं. तर आता जेवण खाऊन झालं आहे. आता लय फिरलो, दिवसभर थकलो आहे. आता झोपायचं आहे बाई. सकाळी लवकर उठायचं 4:30ला, बदलापूरला निघालो. आता उद्या सकाळची तयारी करायची पडा, बाकी काय नाही. तर आता सकाळ झाली आहे मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही कधीच निघलो महाडवरून. खरं तर तिथं लय घाई गडबड होती, सर्व सामान भरून निघायचं होतं पटापट, कारण की आज अनिकेतला जॉबला यायचं. पण आता वाटेत आम्ही एक मंदिर आहे इथलं फेमस, तिथं चाललो आहे. मग पुढे प्रवास कंटिन्यू करू. लय धुका आहे बाई, लय म्हणजे लय धुका आहे, भयंकर धुका आहे. तर आता वाटेत जिथं येताना ना आम्ही महाडला नाश्ता केला, तिथंच परत नाश्ता करतोय ठाकूर हॉटेलला. क्लासिक हॉटेल आहे बाई, नक्की या. इथली कांदा भजी तर लय फेमस आहे. हे पैसा वसूल आहे बाई, एवढंच सांगेल. काय खायचं पियाचं असेल, सकाळ सकाळी निघले इथं नक्की या वाटेला कधी महाड वगैरेला जायचं असेल तर. आता शेवटी बदलापूरला परत आलो आहे. लय मजा आली बाई, 2-3 दिवस फिरलो चांगलं. बीच वगैरेला गेलो एकदम मस्त. आता
खरं तर अनिकेतला गाडी धुवायची तर मी मदत करतो, कारण की गाडी लय घाण झाली आहे. तसं तर थकलो आम्ही सर्व, बट आता गाडी धुवूनच आराम करू, थोडा नाश्ता वगैरे करू. तर आता घरी येऊन आराम केला पूर्णपणे, झोपलो, झोप काढली एकदम मस्त, रिफ्रेश झालो. आणि तिथं 3 दिवस खूप मजा केली, म्हणजे अल्टिमेट लेवल मजा केली भाई. सर्व स्ट्रेस वगैरे एकदम रिलीफ झालो. आणि मी तुम्हालाही सांगेल, छोटे का ना मोठे का ना ट्रिप मारा, कुठे ना कुठे फिरा. हाच टाईम आहे, थोडा वेळ काढा आणि फिरून घ्या. नंतर काय आपण म्हणतो नंतर जाऊ, बट काय भेटत नाही फिरायला. आणि थँक्स त्या लोकांना जे पण सपोर्ट करत आहेत. Thanks. Love you. Forever. असेच सपोर्ट करत राहा. लव यू ऑल. ॲट लास्ट एवढंच बोलेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटतात ब्लॉग्स, काय इम्प्रूव्हमेंट करावे काय. बाकी बाय एव्हरीवन, भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये.